झाड म्हणजे आपला आईबाप आहे. आता आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? नाही. अरे लाज वाटू द्या रे, थोडी लाज वाटू द्या. आई बापाचा खून करता लाज वाटू द्या. म्हणजे आज लोणंद सातारा रस्त्याला 4000 झाड तोडतात, तर 400 वडाचे झाड आहेत. कुठला 45,000 झाड तोडणार आहेत, कर्जतला झाड तोडणार आहे. तोडली सारी झाड, धरणी झाली गरम. कोसळला पाऊस, माती झाली या नरम. सगळीकडे हाहाकार, पाणी आणि पूर. डोंगराला आग आणि श्वासामध्ये धूर. जमीन धरणी मायला पुन्हा मानानं हिरवा शालू द्या. लाज वाटू द्या रे, थोडी लाज वाटू द्या. आई बापाचा खून करता लाज वाटू द्या. आरे कारशेडमध्ये वृक्षतोडीला सुरुवात झाली आहे. रात्रीच्या वेळी आता ही वृक्षतोड सुरू आहे. अकोली तालुक्यात विस्तारलेल्या जंगलांमध्ये सध्या बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. हैदराबादच्या कंचा गचिबावली या गावाच्या लगोलग असलेलं 400 एकरचं जंगल बुलडोजर चढवून तोडण्यात आलं. माणूस म्हणून जन्म घेता लावायला वाट, तोडायला झाड कारण 1760. दूषित केलं हवा पाणी, काय दशा मातीची. पिढ्यानपिढ्या मातीत घालता मस्ती, चढली कशाची. चल जंगल भूमीला मोकळा श्वास घेऊ द्या. लाज वाटू द्या रे, थोडी लाज वाटू द्या. आई बापाचा खून करता लाज वाटू द्या. आम्ही 100 माणसं तिथं मरू आणि एक झाड तोडू देणार नाही. सयाजी शिंदे हे झाडांच्यासाठी आज नाही, गेले अनेक वर्ष काम करतायत. देवराईच्या माध्यमातून या राज्यामध्ये हजारो झाडं लावण्याचं काम त्यांनी केलं. देव कुठं म्हणतो बापाला छळा, धर्माच्या नावानो आईचा दावा गळा. मंदिर मशिदी चर्च सगळं उभं मातीवर. झाड गेली हातातून तर काय नेणार छातीवर. उरला नाही माणूसच तर धर्म कुठं ठेवणार. हे तुकारामांचा अपमान आहे, झाड झालं. शिवाजी महाराजांचा अपमान आहे. या लोकांनी सांगितलं तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना. झाडावरती वार नको म्हणाले शिवबा. झाड आपले माय बाप म्हणे ज्ञानोबा तुकोबा. हेच खरे साधू संत धनात राहू द्या. लाज वाटू द्या रे, थोडी लाज वाटू द्या. आई बापाचा खून करता लाज वाटू द्या. आमदार खासदार ह्याच्याबद्दल काय बोलत नाहीत. काय घेऊन जाणार आहे तुम्ही यार? कुठे जगणार आहात तुम्ही? हा, तुम्ही काय 500 वर्ष जगणार आहे? तुम्ही काय समजता? साधी माणसं आहात ना तुम्ही? नका ना फसवू माणसांना. झाड कुठलीच तुटता कामा नाही जगातलं. अजून वाईट झाड जन्माला यायचंय आणि अजून चांगला माणूस जन्माला यायचा आहे. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 33 करोड झाडं लावले जातील ही घोषणा तुम्हाला आठवते का? त्यावेळेसचे जे पर्यावरण मंत्री होते त्यांनी ही घोषणा दिली होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही 33 करोड झाडांचं किंवा वृक्षारोपण आम्ही करणार आहोत. परंतु त्यानंतर त्यांना कोणी विचारलं पण नाही आणि त्यांनी पण स्वतःहून कधी येऊन सांगितलं नाही की त्यांनी कुठलाही हिशोब 33 करोड झाडं कुठं लावले त्याविषयी त्यांनी कुठेही बोलले नाहीत. आणि कदाचित लोकसुद्धा याच्यामध्ये आता विसरून गेले आहेत. परंतु काही दिवसापूर्वी ज्यावेळेस त्या ठिकाणी तपोवन बचाव आंदोलन सुरू झालं नाशिकमध्ये, त्या ठिकाणी जे प्रसिद्ध अभिनेते आहेत सयाजी शिंदे, ते त्या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्यावेळेस ते त्या ठिकाणी गेले त्यावेळेस त्यांनी हे बोलले होते सर्वात प्रथम की 33 करोडचा हिशोबसुद्धा आम्हाला आजपर्यंत मिळाला नाही. त्यावेळेस लोकांच्या लक्षात कदाचित आलं नसेल, परंतु त्यावेळेस त्यांनी एक आठवण करून द्यायचा प्रयत्न केला होता की त्या ठिकाणी जे पर्यावरण मंत्री होते त्यांनी त्यावेळेस महाराष्ट्राचं सांगितलं होतं की आम्ही 33 करोड झाडं लावणार आहोत.
म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्या देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा, या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये म्हणा किंवा ज्यावेळेस विकासाच्या नावाखाली भकासाचं राजकारण करायचं असतं त्यावेळेस अशा प्रकारे लोकांच्या हिताच्या किंवा लोकांना आनंद वाटावा आणि लोकांनी विरोध करू नये म्हणून अशा प्रकारच्या घोषणा ह्या दिल्या जातात की जेणेकरून लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे की जरी आता या ठिकाणी जंगलतोड होत आहे किंवा पर्यावरणाचं नुकसान होत आहे तरी परंतु सरकारला त्याची काळजी आहे, सरकारला त्याची माहिती आहे, सरकारला त्याची जाणीव आहे आणि निश्चितपणाने दुसऱ्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणची जी काही भरपाई आहे ते करणार आहे. आणि म्हणून लोकांमध्ये एक प्रकारे असंतोष निर्माण होऊ नये त्यासाठी अशा प्रकारे ह्या ज्या घोषणा आहेत ह्या दिल्या जातात. परंतु प्रत्यक्षामध्ये वास्तव काय आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जे सांगितलं जातं ते केलं जात नाही. जसं 2014मध्ये सांगितलं होतं की अच्छे दिन आने वाले आहे आणि आता अच्छे दिनचं नावसुद्धा घेतलं जात नाही. त्याच प्रकारची परिस्थिती या पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आहे. तसं जर विचार केला तर आपल्या देशामध्ये पर्यावरण हा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो गांभीर्याने घेण्याची खरं तर गरज आहे. परंतु आज आपल्या देशामध्ये सर्वात विषारी हवा जर कुठं असेल ती दिल्लीमध्ये आहे आणि दिल्ली हे आपल्या देशाचं नॅशनल कॅपिटल आहे, देशाची राजधानी आहे. त्या ठिकाणून देशाचा कारभार केला जातो. परंतु जर दिल्लीसारखी आपली राजधानी जर प्रदूषित वायूने भरलेली असेल किंवा सर्वात देशात सर्वात जर विषारी हवा कुठे असेल तर ते दिल्लीमध्ये आज आहे. आणि अशा वेळेस ज्यावेळेस ह्या दिल्लीमध्ये जर हवा जर सरकार शुद्ध करत नसेल किंवा त्या ठिकाणी लहान मुलं आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांचा जीव जर धोक्यामध्ये आलेला असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या आजाराने ते ग्रस्त होत असतील तरी परंतु सरकार जर म्हणत असेल की इस मौसम का मजा लो, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार किंवा जनतेने काय केलं पाहिजे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आता मागच्या काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पण सुद्धा बनवला होता की याच्यामध्ये तपोवन वाचवा ही जी मोहीम आहे त्याच्यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी ते नाशिककर आहेत त्यांच्या पाठिंब्याला ते उभे राहिले आणि ते नाशिककर त्या ठिकाणी जे तपोवनामध्ये जाऊन जे आंदोलन त्या ठिकाणी ते करत होते त्या ठिकाणी ते सहभागी झाले आणि त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की झाडं हे आमचे आईबाप आहेत आणि जर आमच्या आईबापांवर तुम्ही जर आक्रमण कराल, आईबापांना जर तुम्ही मारण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही जे मुलं आहोत ते गप्प बसणार नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि नाशिकमधल्या जनतेला सुद्धा त्यांनी एक संदेश दिला होता की तुम्ही झाडं वाचवा किंवा ही जी मोहीम आहे त्याला पाठिंबा द्या आणि हे जे तपोवनाचं जे जंगल आहे ते वाचवण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील जनतेने आणि विशेष करून सरकारने सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. आणि फक्त साधुग्राम बनवायचे या नावाखाली किंवा कुंभमेळा घ्यायचा आहे या नावाखाली इथली वृक्षतोड करू नका. तर साधुग्राम किंवा कुंभमेळा हे दुसऱ्या जागेवर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. परंतु सरकार हा अट्टहास का करत आहे किंवा सरकार असं का म्हणत आहे की ह्याच जागेवर तपोवनाच्या जागेवरच आम्हाला या ठिकाणी साधुग्राम बनायचं आहे. ह्याचे जो काय उत्तर आहे ते सरकार द्यायला तयार नाही. परंतु जे कुंभमेळा मंत्री आहेत किंवा जे जलसंपदा मंत्री आपल्या राज्याचे आहेत त्यांनी मात्र स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वृक्षतोड ही होणारच आणि त्यांची काय 35 एकर जागा आहे त्याच्यावर जे 1800 जे झाडं आहेत की ज्या शेकडो वर्षापासून आहेत किंवा त्याचे कमीत कमी किमान 50 वर्षाची ती झाडं आहेत आणि त्या ठिकाणी ते तोडायची आणि त्याच्या 5 फूट आम्ही दुसऱ्या ठिकाणी झाडं लावू हे जे सांगितलं आहे ह्याच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. आणि याच गोष्टीवर ज्या ठिकाणी राज ठाकरे आहेत त्यांनी सुद्धा आपली भूमिका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे. राज ठाकरेंनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली त्याच्यामध्ये विस्तृतपणाने त्यांनी हा जो कुंभमेळा आहे, साधुग्राम आहे आणि हा जो काय जमिनीचा जो काय भूखंडाचं श्रीखंड जो खायचा जो प्रकार चाललेला आहे त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्या काळामध्ये ज्यावेळेस मनसेची महानगरपालिकेमध्ये सत्ता आलेली होती त्यावेळेस कुंभमेळा झाला आणि त्या कुंभमेळ्याच्या वेळेस आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोघांनी मिळून अतिशय चांगल्या प्रकारे ती कुंभमेळ्याची व्यवस्था आम्ही केली होती. त्या ठिकाणी आम्हाला कधीही कुठेही एकही झाड तोडायची गरज पडली नाही. एकदम चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधा आम्ही कुंभमेळ्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या आणि त्या ठिकाणी लोकांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला दिलेला होता आणि आम्ही जे काम त्यावेळेस केलं त्याची नोंद अमेरिकेने घेतली आणि लोकांच्या
प्रतिनिधींच्या नगरसेवकांच्या वतीने महापौर आणि प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणचे जे काही आयुक्त होते त्यांचा अमेरिकेमध्ये सत्कार झाला असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे जे कुंभमेळ्याचं जे काम होतं ते किती चांगल्या प्रकारे आम्ही पार पाडलं, कुठलंही झाड न तोडता. मग आता जर कुंभमेळा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा त्या ठिकाणी साधुग्राम ही जागा जर तुम्हाला बनवायची आहे तर त्या ठिकाणी तीच जागा तुम्हाला तपोवनाचीच जागा का पाहिजे हे मात्र सरकार सांगत नाही. आणि म्हणून सरकारची जी भूमिका आहे किंवा सरकारचा जो उद्देश आहे त्यावर राज ठाकरे जे मनसे प्रमुख आहेत त्यांनी त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गेल्या काही वर्षापासून राज्यामध्ये जे मंत्री आहेत, जे आमदार आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे जे संबंधित जे एक सर्कल आहे ते राज्यामध्ये जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे आणि उद्योगपतींचे दलाल म्हणून ते काम करत आहेत. आणि अशाच प्रकारे जर चालू राहिलं तर पर्यावरण मात्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होणार आहे. आणि याचा जो काही परिणाम आहे तो जनतेला, येथील लोकांना हा भोगावा लागणार आहे. आपण जर बघितलं की पर्यावरण, क्लायमेट चेंज किंवा पर्यावरण याचा खूप मोठा परिणाम आपल्यावर सुद्धा जीवनावर होतो. आणि याची चांगली उदाहरणं जर तुम्ही बघितली की जी मोठी शहरं आज आपल्या राज्यामध्ये आहेत किंवा देशामध्ये आहेत त्यांच्यामध्ये ज्यावेळेस ज्याप्रमाणे हे जे काही कॉन्क्रीटचं जंगल निर्माण झालेलं आहे आणि जी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड किंवा जंगलतोड आपल्या देशामध्ये चालू आहे त्याच्यामुळं काय झालेलं आहे की क्लायमेट चेंज झालेला आहे आणि अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. आणि हेच जर अशाच प्रकारे चालू राहिलं तर पुढे जाऊन आपली जी काही येणारी जी पिढी आहे त्यांच्यासुद्धा जीवाला धोका होणार आहे. जे काही उष्ण हवामान आहे आणि ज्या प्रकारे जे काही पशु पक्षी आज जंगल तर तोड झाल्यामुळं आज ते शहराच्या दिशेने येऊ लागलेले आहेत आणि अनेक वन्यजीव पोट भरण्यासाठी माणसांचा सुद्धा बळी घेत आहेत. अशा बातम्या आपण पेपरमध्ये रोज वाचतो. आणि म्हणून राज ठाकरे यांची जी भूमिका आहे ती त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आणि जे तपोवन बचाव समिती आहे किंवा त्या नाशिकमध्ये जे लोक आहेत त्यांच्या बाजूने ते उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जो काही संघर्ष आहे तो चालू ठेवा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तुमच्याबरोबर असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर बघितलं असेल तर अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा त्या ठिकाणी हे जे तपोवन वाचवा आंदोलन आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी मागे आणि वेळोवेळी आपली भूमिका ते ठामपणाने मांडत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा स्पष्ट त्यांचा जो उद्देश आहे तो ते सांगत आहेत की झाडं ही वाचली पाहिजेत कारण ते आपल्याला प्राणवायू देतात, ऑक्सिजन देतात. आणि जे जंगलं आहेत ही जर उद्या तोडली तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवाला सुद्धा धोका होईल आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये आपली जी पुढच्या पिढी आहे त्यांच्यासुद्धा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जी भूमिका आहे ही स्पष्ट मांडत असताना काही आपल्या राज्यामध्ये असे काही लोक त्यांनी पेरलेले आहेत सरकारच्या बाजूने की कोणीही काही आंदोलन सुरू केलं की ते पुढे येतात आणि संविधानामध्ये असं सांगितलंय, संविधानामध्ये तसं सांगितलंय आणि कोणी विरोध करू नये आणि मग ते एकेरी शब्दामध्ये बोलणं आणि आव्हान देणं ही जी भाषा आहे ही सुरू झालेली आहे. परंतु या ठिकाणी अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे कारण ते सुपारीबाज लोक आहेत आणि त्यामुळं त्यांच्या बाजूनी किंवा त्यांचा विचार न करता आपण आपलं काम केलं पाहिजे. ही जी भूमिका आहे ती त्या ठिकाणी सयाजी शिंदे यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कोण काय बोलतं ह्याला मी महत्त्व देत नाही परंतु झाडं वाचली पाहिजेत ह्याला माझं महत्त्व आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एक वार ही जी भूमिका आहे ही राज्य सरकारने त्यांची स्पष्ट केली पाहिजे. परंतु आपल्या देशामध्ये हा एक प्रकारची फॅशन चालू झालेली आहे की काही ना काही विकासाच्या नावाखाली काही ना काही लोकांवर लादायचं. मग ते रस्त्याच्या नावाने जमिनी घ्यायच्या, उद्योगाच्या नावाने जमिनी घ्यायच्या आणि मग कवडी मोलाने जमिनी घेऊन त्या ठिकाणी जे आपले लाडके उद्योगपती आहेत त्यांच्या घशामध्ये घालायच्या. हा जो उद्योग आहे हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सर्रासपणे चालू आहे. आणि आता लोकांनीच विचार केला पाहिजे कारण आपल्या जीवनाशी संबंधित हे जे जंगलतोड आहे किंवा पर्यावरण आहे ह्याचा संबंध डायरेक्ट आपल्या जगण्याशी येतो. आणि म्हणून आज आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये आपण म्हणूया किंवा आपली जी शहरं ज्या ठिकाणी आपण राहतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पर्यावरणाच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. उष्ण हवामान, दमट हवामान आणि त्याचप्रमाणे जे काही सावली आहे, पशुपक्ष्यांसाठी राहण्याची जागा आहे त्या सर्वांमध्ये एक प्रकारे माणसाला सुद्धा जीवनाला धोका निर्माण झालेला आहे. म्हणून आता पुन्हा एक वार लोकांनी सुद्धा हे जे तपोवन वाचवा आंदोलन आहे आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे जंगलतोड होत आहे त्या ठिकाणी लोकांनी उभं राहिलं पाहिजे. आणि राज ठाकरे आणि सयाजी शिंदे यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिकेला लोकांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमचे विचार या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगू शकता.
भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.